नमस्कार. आज आपण एका खास प्रवासावर निघणार आहोत. आपल्या देशाच्या नसांमधून वाहणाऱ्या जीवनवाहिन्यांचा प्रवास. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलणार आहोत भारताच्या नद्यांबद्दल. ह्या फक्त पाण्याचे प्रवाह नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. चला तर मग सुरू करूया हा अद्भुत प्रवास. आपण या प्रवासात नेमकं काय काय पाहणार आहोत? तर आधी आपण भारताच्या जलप्रणालीची ओळख करून घेऊ. मग उत्तरेकडच्या म्हणजे हिमालयातल्या नद्यांना भेटू. त्यानंतर दक्षिणेकडच्या द्वीपकल्पीय नद्या पाहू. त्यांच्यात काय फरक आहे हे समजून घेऊ. आणि शेवटी ह्या नद्या आपल्यासाठी इतक्या महत्त्वाच्या का आहेत हे जाणून घेऊ. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. भारताची ही जी विशाल नदी प्रणाली आहे ती नक्की आहे तरी कशी, तिची रचना कशी आहे हेच आधी समजून घेऊया. बरं, आपल्या देशातल्या सगळ्या नद्या एकाच ठिकाणाहून तर उगम पावत नाहीत, बरोबर? मग त्यांचं वर्गीकरण कसं करायचं? सोपं आहे. त्या कुठून उगम पावतात यावरून त्यांचे दोन मुख्य गट पडतात. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही गट एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहेत. तर हे दोन गट आहेत. एक म्हणजे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसरा म्हणजे द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या. आता यातला मुख्य फरक काय? तर हिमालयातल्या नद्यांना वर्षभर पाणी असतं. का? कारण त्या थेट हिमनद्यांमधून येतात. या उलट द्वीपकल्पावरच्या नद्या मात्र पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे त्या बऱ्याचदा हंगामी असतात. आहे की नाही मोठा फरक? चला, आता आपण आपला मोर्चा थेट उत्तरेकडे वळूया. बघूया तरी त्या बर्फाच्छादित हिमालयातून उगम पावणाऱ्या विशाल नद्या आणि त्यांची प्रणाली कशी आहे. हिमालयीन नद्यांमध्ये सगळ्यात आधी नाव येतं ते सिंधू नदी प्रणालीचं. ही फक्त एक नदी नाहीये, तर एक संपूर्ण व्यवस्था आहे. विचार करा, पश्चिम हिमालयात, विशेषतः जम्मू काश्मीर आणि लडाखसारख्या प्रदेशात, ती तिथल्या लोकांच्या जीवनाचा आधार आहे. आता सिंधू नदी एकटी वाहत नाही. त्याला काही प्रमुख उपनद्या येऊन मिळतात. झेलम, चिनाब, रावी, बियास. पण यातली सतलज नदी जरा खास आहे, कारण ती थेट मानसरोवराजवळ उगम पावते. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्याच सतलज आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळातून आपलं पंजाबचं सुपीक मैदान तयार झालंय. सिंधूनंतर आपण येतो भारताची ओळख असलेल्या नदी प्रणालीकडे. गंगा नदी प्रणाली. आपल्या देशातली सर्वात पवित्र आणि महत्त्वाची नदी. आणि हिचा उगम होतो थेट गंगोत्रीच्या विशाल हिमनदीतून. गंगेची सगळ्यात मोठी उपनदी कोणती? तर ती आहे यमुना, जी यमुनोत्री हिमनदीतून उगम पावते. पण इथे एक कमाल गोष्ट आहे. काही नद्या दक्षिणेकडून म्हणजे पठारावरून उत्तरेकडे वाहत येतात आणि गंगेला मिळतात. हो, उलट्या दिशेने. चंबळ, केन, बेटवा, शोण याच त्या नद्या. आहे की नाही आश्चर्यकारक? आता हिमालयीन नद्यांमधली तिसरी आणि तितकीच महत्वाची प्रणाली म्हणजे ब्रह्मपुत्रा. या नदीचा प्रवास तर अक्षरशः एखाद्या साहसिक कथेसारखा आहे. कारण ती हिमालयाच्या पलीकडून थेट तिबेटमधनं उगम पावते आणि मग भारतात प्रवेश करते. या नदीची गंमत म्हणजे तिची वेगवेगळी नावं. जेव्हा ती तिबेटमध्ये असते तेव्हा तिला त्सांगपो म्हणतात. मग ती हिमालयाची विशाल पर्वतरांग ओलांडून अरुणाचल प्रदेशात येते तेव्हा तिचं नाव होतं दिहांग. आणि मग पुढे आसाममध्ये आल्यावर तीच नदी ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. म्हणजे नदी एक पण नावं तीन. कमाल आहे ना? आता एक महत्वाचं भौगोलिक शब्द समजून घेऊ. त्रिभुज प्रदेश, ज्याला इंग्रजीत डेल्टा म्हणतात. हे काय असतं? तर बघा, नदी जेव्हा हजारो किलोमीटरचा प्रवास करून समुद्राला मिळते तेव्हा ती आपल्यासोबत खूप गाळ घेऊन येते. हा सगळा गाळ ती समुद्राच्या तोंडाशी जमा करते. यातून जो त्रिकोणी आकाराचा सुपीक प्रदेश तयार होतो त्यालाच त्रिभुज प्रदेश म्हणतात. आणि आपल्या गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मिळून जगातला एक प्रचंड मोठा त्रिभुज प्रदेश तयार करतात, जो सुंदरबन म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, हिमालयातून आता आपण थेट दक्षिणेकडे म्हणजे द्वीपकल्पावर येऊया. इथल्या नद्यांची गोष्ट थोडी वेगळी आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे आपला सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट. हा एका मोठ्या भिंतीसारखा उभा आहे आणि तोच ठरवतो की कोणती नदी पूर्वेकडे वाहणार आणि कोणती पश्चिमेकडे. म्हणून त्याला जलविभाजक म्हणतात. या पश्चिम घाटामुळेच इथल्या नद्यांचे दोन गट पडतात. एक म्हणजे पश्चिम वाहिनी, म्हणजे पश्चिमेकडे वाहणाऱ्या. या नद्या अरबी समुद्राला मिळतात. त्या लांबीला कमी पण खूप वेगाने वाहतात. आणि दुसरा गट म्हणजे पूर्व वाहिनी, म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या.
या बंगालचा उपसागराकडे जाऊन मिळतात आणि यांची खोरी खूप मोठी विस्तीर्ण असतात. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांमध्ये तापी, नर्मदा, मही, साबरमती या काही प्रमुख नद्या आहेत. पण यात एक नदी आहे जी खूपच वेगळी आहे. तिचं नाव लुनी. ही अरवली पर्वतातून उगम पावते पण समुद्रापर्यंत पोहोचतच नाही. ती कच्छच्या वाळवंटातच लुप्त होते. इंटरेस्टिंग आहे ना? आता यातल्या तापी आणि नर्मदा या 2 नद्यांची एक खास ओळख आहे. त्या खचदरीतून वाहतात. आता खचदरी म्हणजे काय? हा पण एक महत्वाचा शब्द आहे. तर भूगर्भातल्या हालचालींमुळे जेव्हा जमिनीचा एखादा लांब पट्टा खाली खचतो, तेव्हा एक खोल अरुंद दरी तयार होते. याच दरीतून तापी आणि नर्मदा आपला मार्ग काढत पुढे जातात. चला, आता पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांना भेटूया. इथे आपल्याला महानदी, कृष्णा, कावेरी आणि गोदावरी यांसारख्या मोठ्या नद्या दिसतात. यातली गोदावरी तर इतकी विशाल आहे की तिला दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं. तिच्या खोऱ्याचा आकार भारतात 2ऱ्या क्रमांकावर आहे. आणि कृष्णा नदीला भीमा आणि तुंगभद्रा यांसारख्या मोठ्या उपनद्या येऊन मिळतात. आता दक्षिणेत आणखी खाली केरळमध्ये गेलो की एक वेगळंच आणि खूप सुंदर दृश्य दिसतं. इथे नद्या जिथे समुद्राला मिळतात ना, तिथे समुद्राचं पाणी थोडं आत जमिनीवर येतं आणि त्यामुळे खाऱ्या पाण्याची शांत मोठी सरोवरं तयार झाली आहेत. या सुंदर सरोवरांनाच स्थानिक भाषेत कयाल किंवा आपण बॅकवॉटर्स म्हणून ओळखतो. तर आत्तापर्यंत आपण हिमालयीन आणि द्वीपकल्पीय अशा दोन्ही प्रकारच्या नद्यांचा प्रवास केला. आता थांबूया आणि एका नजरेत या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे ते बघूया. म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत हिमालयन नद्या. त्यांचा उगम होतो हिमनद्यांमधून. त्यांना पाणी मिळतं बर्फ आणि पाऊस या दोन्हींकडून. म्हणून त्या वर्षभर म्हणजे 12 वाहतात. आणि त्यांची खोरी पण खूप मोठी आहेत. याउलट दुसऱ्या बाजूला आहेत द्वीपकल्पीय नद्या. त्यांचा उगम पठार किंवा पश्चिम घाटावर होतो. त्यांना पाणी फक्त आणि फक्त पावसापासून मिळतं. त्यामुळे त्या हंगामी असतात आणि त्यांची खोरी हिमालयन नद्यांच्या तुलनेत लहान असतात. आणि आता आपण आपल्या ह्या माहितीच्या प्रवासाच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हे सगळं जाणून घेतल्यावर एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की ह्या नद्या म्हणजे फक्त पाण्याचे प्रवाह नाहीत. त्या खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या जीवनवाहिन्या आहेत. एक क्षण विचार करा. शेती, जी आपल्या सगळ्यांना अन्न देते, तिला पाणी कुठून मिळतं? या नद्यांमधून. आपल्याला प्यायला पाणी कुठून मिळतं? या नद्यांमधून. पूर्वीच्या काळी वाहतूक आणि आजच्या काळात वीज निर्मिती, या सगळ्यासाठी आपण पूर्णपणे ह्याच नद्यांवर अवलंबून आहोत. म्हणूनच ते आपलं जीवन आहेत. तर हा सगळा प्रवास केल्यावर आता एक प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो. थोडा विचार करा. आपल्या स्वतःच्या गावातून, शहरातून किंवा परिसरातून जी नदी वाहते, जो ओढा किंवा नाला वाहतो, तो शेवटी कोणत्या मोठ्या नदी प्रणालीचा भाग आहे? तो गंगेला मिळतो, गोदावरीला मिळतो की आणखी कोणत्या नदीला? याचं उत्तर नक्की शोधा. म्हणजे आपल्या परिसरातील नदीशी आपलं नातं आणखी घट्ट होईल. या माहितीपूर्ण प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.